मित्रांनो, मान तालुका बैलगाड्या संघटना त्यांची मीटिंग झाली आज आणि त्या मीटिंगमध्ये काय ठरलं? अध्यक्ष तुम्ही आहे, काय सांगचाल? नमस्कार. मी मान तालुका अध्यक्षपदी नियुक्त झालो आणि म्हणजे आता माझ्या बॉडीचा सगळा विस्तार तुम्हाला सांगतो. हे आमचे उपाध्यक्ष बंटी उर्फ प्रतीक उर्फ बंटी गायकवाड, हे दुसरे उपाध्यक्ष साबळे योगेश साबळे बळशी, कार्याध्यक्षपदी आमचे संजू नाना आणि गंगोतीचे उपसरपंच बाबूराव बोडरे असे 2 कार्याध्यक्ष झालेले आहेत. आमचे सचिव बाबा खांडे यांचं सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. त्यांचे सहसचिव रवी कांबळे उकिरडे यांची झालेली आहे. खजिनदारपदी सौरभ गायकवाड यांची नियुक्ती झालेली आहे आणि प्रवीण रणपिसे गोंदावले यांचे सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे. तसेच आमचे शरद जाधव यांचे सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे. हनुमंत चव्हाण बोते यांची पण सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे. तुषार शिंदे दानवलेवाडे यांची पण सदस्यपदी निवड झालेली आहे आणि अल्ताफभाई मुलानी यांची पण पांगरे यांची पण नियुक्ती झालेली आहे सदस्यपदी. तर काय ठरलं, कसं कसं असणार आहे आणि कसं कसं ठरलं या मीटिंगमध्ये? आमच्या मीटिंगमध्ये सर्वांच्या मताने जिल्ह्यावरती संतोष जाधव यांचं नाव आम्ही फायनल केलेलं आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही काम 2 महिन्यापुरतं बघितलं जाणार आहे का, कसं केलं जाणार आहे? 2 महिन्यात जर चांगली काम जर केलं तरच ते पुढं कसं असणार आहे ते वर्ष? ह्या कार्यकारिणीचा 2 वर्षात 2 महिन्यात त्याचा आढावा घेतला जाईल. 2 वर्षात ज्याचं म्हणजे काम हे असेल त्याच्या जागेवर दुसरा माणूस हा नियुक्त केला जाईल. म्हणजे थोडक्यात 2 महिन्यात जर तुम्ही कार्यक्षमता तुमची जर व्यवस्थित नाही केलं तर तुम्हाला काढून दुसऱ्याला घेतलं. आणि जरी चांगलं काम केलं तरी 1 पुढच्या वर्षी जे काय असेल ते राजीनामा घेऊन म्हणजे थोडक्यात नवीन बॉडी तयार केली जाणार आहे. तर मला एक सांगा, जरी 1 वर्ष चांगलं काम केलं तरी त्याला बदलावं लागणार का, कसं करावं लागणार? नमस्कार, मी संतोष जाधव. आता जी आपली मीटिंग झाली, आढावा मीटिंग झाली 2026ची, त्याच्यामध्ये असा निर्णय झालेला आहे की चालू कमिटी आपली मान तालुक्यात चांगलंच काम करते, कोणत्याही प्रकारे अडचण नाही आपल्यामध्ये. परंतु काही पदांवरती म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत, तर त्यामुळे आत्ता जे चालू जी बॉडी झाली आहे ती फायनल बॉडी आहे. आत्ता 2 महिन्यानंतर त्यांचे काम बघितलं जाईल. काही जर आपल्याला सभासद इनॅक्टिव्ह वाटले तर त्यांची फेरनियुक्ती केली जाईल. सर्वानुमते असा निर्णय झालेला आहे की चालू बॉडी आत्ता आपली 4 वर्ष झाले काम करते, अजून 1 वर्ष आहे ही बॉडी कंटिन्यू काम करणार आणि 1 वर्षानंतर नवीन पदाची नियुक्ती केली जाईल. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. बरं, आता कालचं जे मैदान झालं, म्हणजे कालचं मैदान झालं, आता प्रत्येक मैदानात म्हणजे कसं असणार आहे? प्रत्येक मैदानात त्याला फी वगैरे ठेवली का कशी? आता संघटनेकडून म्हणजे आता काय केलं जाणार आहे, तालुक्यामध्ये जे मैदान होतील त्या मैदानाला प्रत्येक मैदानामध्ये जर का वाढदिवस किंवा इतर मैदान असतील तर त्याला आपण संघटनेची 5,000 रुपये फी घेणार आहे आणि ती फी ही कंपल्सरी प्रत्येक म्हणजे अड्डा चालकाकडून घेतली जाणार आहे, आयोजकांकडून. आणि जर यात्रेचं मैदान असेल तर 3,000 रुपये फी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर आपले झेंडा पंच, निकाली पंच, समालोचक सगळ्यांची तयारी झालेली आहे. जर का त्यांना जर निकाली पंच 100% आपल्या कमिटीतले घ्यावे लागतील, 100% आपल्या कमिटीतले निकाली पंच घ्यावेच लागतील. आणि जर झेंडा पंच, समालोचक वगैरे लागत असेल तर त्यांची पण आपण नियुक्ती केलेली आहे. ज्यांना लागेल त्यांनी आपल्या तालुक्यातल्याच सभासदांना सांगावं. जर एखाद्याची इच्छा असली आयोजकांच्या बाहेर सांगायचं तरी सांगू शकता, असं काही बंधन नाही त्याला. पण आपल्या हा निकाली पंच 100% आपलाच राहील. 4 नावं राहतील, त्यांचं मानधन काय असेल ते तुम्हाला पहिलं मैदान झालं तर सांगण्यात येईल. बरोबर आहे. हां, आणि कालचं मैदान झालं ते कसं झालं? सोन्या 50-50 केसरी मैदानाबद्दल काय सांगचाल? सोन्या 50-50 मैदान हे आपल्या भागातील सर्वात मोठं मैदान आणि पारदर्शक मैदान झालं. एवढे म्हणजे बैलगाडी मालकाला, कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय झाला नाही. निकाल प्रत्येकाला म्हणजे असं कुणाचं ऑप्शन आलं की निकाल चुकीचा आहे म्हणून, सगळ्यात मेन म्हणजे संघटनेचं काम आहे. एकही निकाल चुकी झाला नाही आपल्या मैदानामध्ये.
म्हणजे जे कालचं मैदान झालं त्या मैदानासारखंच तुम्ही पुढची मैदान सगळी काम करणार असं. मान तालुक्यातील मैदान आहेत ना, आत्ता अजूनही मागची मैदान बघा, कोणत्याही मैदानात वाद विवाद निकालात काय प्रॉब्लेम येतच नाहीत आणि इथून पुढे येणार नाहीत. बर. आणि निकाल कुठलाही जर अटीतटीचा निकाल आहे त्यावेळेस तुमची सगळी बॉडी एकत्र येऊन निर्णय घेणार कसं फोनवर? आता निकालाच्या बाबतीत सांगतो, प्रथमतः निकाल हा यात्रा कमिटी देईल. यात्रा कमिटीचा निकाल जर नाही मान्य झाला तर तिथे आमचे 2 सदस्य असतील ते मान्य करतील. त्यांचा सदस्य जर नाही मान्य झाला तर अनिकेत भैया तालुक्याचा निकाल देतील. आणि जर गाडा मालक जर आरेरावी वगैरे करत असेल तर त्याचा जर वरून निकाल जर त्याच्या विरोधात आला तर त्याला 3 महिन्यासाठी बॅन केलं जाणार आहे अड्ड्यातून. असा आपांचा निर्णय कालचा, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा निर्णय आहे तोच पुढं चालू राहील. ओके. काय मुद्दा आहे इथं? अजून सर्वप्रथम मान मैदान मैदान जे होणार आहेत इथून पुढचे, मान तालुक्याचं मैदान होणार असेल तर आयोजकांना एक विनंती आहे, या पुढचं एकही मैदान जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला मानणारी लोक आहेत त्या लोकांनी मान तालुक्याच्या संघटनेला विचारात घेतल्याशिवाय एकही मैदान मान तालुक्यात पडणार नाही प्रथमतः. आणि दुसरी गोष्ट, जे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मान तालुका संघटनेच्या विचारातलं नसेल त्या मैदानाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतील जेवढे बैलगाडी मालक सभासद आहेत एकही बैलगाडी मालक त्या मैदानाला आपली उपस्थिती दाखवणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण आयोजकांकडून जे ह्याचे मैदान आहेत, यात्रेचे मैदान आहेत, त्यांच्याकडून आपण 3,000 रुपये घेणार आहे. आणि जे वाढदिवसाचे मैदान आहेत ते पण संघटनेला विचारात घेऊन, मान तालुका संघटनेला विचारात घेऊन जर घेतलेलं मैदान असेल तर त्या मैदानाकडून आपण 5,000 रुपये घेणार आहे. आणि हे पैसे आपण मान तालुक्यातील ड्रायव्हर असतील, जे काय अपघात होते किंवा अजून कुठली दुसरी मान तालुका संघटनेशी आणि बैलगाडी मालकांचे जे समस्या असतील त्याच्यावरती खर्च करण्यासाठी हे पैसे घेतले जाणार. आणि जे पैसे तुम्ही खर्च केलं त्याची लेखी टक्के असणार आहे का? पहिली गोष्ट, कारण कसं आहे, पहिली गोष्ट जी आमची बॉडी आहे मान तालुक्याची, जे पैसे घेतले जाईल रोजचा रोज आमचा जो आता ग्रुप आहे, जे आम्ही पदाधिकारी आहे त्यांचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये त्या पैशाचा रोजचा हिशोब, ज्या दिवशी मैदान असेल जे अमाऊंट घेतली असेल, सभासद नोंदी जेवढ्या झाल्या असेल त्या सभासद नोंदीचे जेवढे पैशाचा हिशोब असेल तो रोजच्या रोज ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस ग्रुपला आमच्या अपडेट केले जाईल. बरं. आणि आता तुम्ही म्हणला सभासद, जर सर्वसामान्य बैलगाडी मालकाला विचाराचा अधिकार असणार आहे का की बाबा तुम्ही पैसे कुठे खर्च? 100% ही संघटनाच आपल्याला, मान तालुक्याची संघटना असेल, वरची अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल, युवा संघटना असेल, हे संघटनाच बैलगाडी मालकांसाठी. जेवढा अधिकार आमचा आहे संघटनेचा तेवढाच अधिकार हा बैलगाडी मालकांचा राहणार आहे. बैलगाडी मालकांच्या हितासाठीच ही कमिटी तयार केलेली आहे. संघटना ही सगळ्यांचीच आहे आणि संघटना म्हणजेच आपण सगळी. हो, 100%. चला, धन्यवाद.